नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, भेंडी, आले आणि कोथिंबीर बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनच्या भावात आज काहीशी स्थिरता आली होती. सोयाबीनला बाजारात सध्या हमीभावाच्या आसपास भाव मिळतोय. बाजारातील सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा कमी आहे, तर सोयाबीनला चांगला उठाव आहे. आजही प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव प्रति क्विंटल सरासरी 5,600 ते 5,700 रुपयांच्या दरम्यान आहेत, तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन प्रति क्विंटल सरासरी 5,000 ते 5,400 रुपयांच्या दरम्यान विकले जातात. सोयाबीनला उठाव असल्याने सोयाबीनचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. आज देशातील सर्वच बाजारांमध्ये कापसाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला, तर कापसाची आवक सरासरीपेक्षा सध्या जास्त असल्याचं व्यापारी सांगतात. आजही कापसाला प्रति क्विंटल सरासरी 7,400 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सीसीआयच्या कापूस खरेदीचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून खरेदी बंद होणार आहे. याचा दबाव दरावर येऊ शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून भेंडीची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. भेंडीला उठाव मात्र चांगला आहे. भेंडी पिकाला यंदा बदलत्या वातावरणाचा फटका बसतोय. यामुळे बहुतांश बाजारांमध्ये भेंडीची आवक कमी असून दराला आधार मिळतोय. सध्या भेंडीला सरासरी प्रति क्विंटल 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. भेंडीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसापासून आल्याचे भाव टिकून आहेत. बाजारातील आल्याची आवक मर्यादित असेल, तर दुसरीकडे आल्याला मागणी आहे. लग्नसराई आणि रमजानमुळे आल्याला उठाव मिळतोय. यामुळे आल्याचा भाव बाजारात सध्या 4,000 ते 5,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. आल्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता आहे, तर आल्याला उठाव चांगला राहण्याची शक्यता आहे. यामुळे आल्याचे भावही टिकून राहतील, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. कोथिंबीरीची बाजारातील आवक स्थिर आहे, तर कोथिंबीरीची मागणी वाढलेली आहे. सण समारंभाचा आधार भावाला मिळतोय. अनेक भागातील कोथिंबीरीची काढणी सध्या कमी होतीये. त्यामुळे अनेक मोठ्या बाजारांमधील आवक सरासरीपेक्षा कमी झालेली आहे. सध्या कोथिंबीर बाजारात प्रति क्विंटल सरासरी 1,800 ते 2,000 रुपयाने विकली जाते. शेकडा 800 ते 1,200 रुपये भाव मिळतोय. वाढत्या उष्णतेचा पिकावर परिणाम होऊन कोथिंबीरीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार दराला मिळू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतात. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.